थोडंसं आंबट, गोड, तिखट असं वेगळ्याच चवीचं भोकराचं लोणचं. भोकराचं लोणचं बनवण्याची सुद्धा एक वेगळीच पद्धत असते. तर आपण हे भोकराचं लोणचं पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं याच्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया. हे भोकरं चांगल्या पद्धतीने अशी नळाखाली 3 ते 4 पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची. हल्ली बाजारामध्ये चांगल्या प्रकारे अशी भोकरं आलेली आहे आणि या भोकराचं लोणचं फार असं अप्रतिम लागते. आणि या भोकराच्या मागचा हा देठाचा भाग आहे, हा सर्व असा काढून घ्यायचा. ही भोकरं स्टीमर मध्ये आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे. ही भोकरं 10 मिनिट आपण स्टीम करून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता. 10 ते 12 काळी मिरी आणि लवंग आहे 7 ते 8 त्या टाकून घ्यायच्या आहेत. दालचिनी आहे थोडीशी ती टाकून घ्यायची. जवळजवळ अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे. आणि बडीशेप आहे अर्धी वाटीच्या कमी आहे ती टाकून घ्यायची. आणि हे सर्व मसाले असे मंद गॅसवर आपल्याला असे चांगले परतून घ्यायचे आहेत. घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्यामधूनच हे लोणचं असं छान असं भन्नाट चवीचं तयार होते. आणि या मसाला हा घरगुती मसाला वापरल्यामुळे चवही खूप छान येते या लोणच्याला. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही विकतचं पॉकेट सुद्धा आणून मसाल्याचं टाकू शकता. आता हा मसाला असा जास्तही खूप करपू द्यायचा नाही. बघा हलकासा असा एक 3 ते 4 मिनिट आपण परतून घेतलेला आहे बारीक गॅसवर. आता हा बंद करून थंड व्हायला ठेवते. हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे असे थंड झालेले आहेत. आणि अर्धी वाटीला ही कमी अशी मोहरी घेतली होती, ही सुद्धा भाजून घेतलेली आहे, ही टाकून घ्यायची. आणि हे सर्व मसाले वाटून घ्यायचे आपल्याला. एक 10 मिनिटांनी ही चांगली अशी स्टीम झालेली आहे, ही आपल्याला आता बाजूला काढून घ्यायची. ही सर्व भोकरं फॅन खाली अशी थंड करून घ्यायची. यासाठी कडकच आंबा निवडायचा. कडक आंब्याने ना लोणचं फार काळ टिकतं आणि असं सोलायलाही सोपी जातं. अशा पद्धतीने सर्व आंबे असे सोलून घेते. या भोकराच्या मागचा असा हा जो भाग आहे हा काढून टाकायचा. आणि बघा असं अलगदच यामधली अशी बीजाचा भाग असा काढून घ्यायचा. खूप चिकट असतं हे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामधील बीजाचा भाग काढल्यानंतर भोकर असं सुद्धा ठेवू शकता, तुम्हाला असं ठेवायचं असेल तर. पण मी दोन्ही बाजू अशा करून घेते. पॅन मध्ये फल्ली तेल घेतलं आणि फल्ली तेल आपल्याला चांगलं असं कडकडीत 5 मिनिट असं गरम करून घ्यायचं आहे. गरम करून घेतल्याने लोणचं जास्त काळ टिकतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सरसोच्या तेलाचा उपयोग करून घेऊ शकता. तेलामधून हलकासा असा धुवा निघायला लागला की लगेचच तेल आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम असतानाच हे मेथी दाणे 1 चम्मच यामध्ये मेथी दाणे टाकून घ्यायचे. तेल गरम असल्यामुळे ते चांगले असे लाल बुंद होतील. मेथी दाण्याचा रंग बदललेला आहे. यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. नंतर लगेचच 1 चम्मच हळद आहे ही टाकून घ्यायची. तेल हलकं गरम असताना त्यामध्ये मसाले टाकले की लोणच्याला रंग खूप छान येतो. लगेचच लाल तिखट आहे, लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट, ही मोहरीची डाळ आहे, मोहरीची डाळ जवळजवळ 1 वाटी घेतलेली आहे आणि हलकीशी भाजून घेतली होती ती टाकून घ्यायची. हिंग घ्यायचा, हिंग टाकून घ्यायचा, भरपूर हिंग टाकायचा. हिंगाने पचनालाही सोपी जातं आणि चवही खूप छान येते. आणि हे सर्व मसाले असे फिरून घ्यायचे. आणि जे मसाले आपण मिक्सर मधून वाटून घेतले होते ते टाकून घ्यायचे. आता हे सर्व मसाले आपल्याला चांगले असे गार करून घ्यायचे आहेत. जवळजवळ 4 आंबे अशा प्रकारे असे किसून घेतले होते. आणि जे भोकरं आपण त्यामधील बीजाचा भाग काढून घेतलेला ते भोकरं यावर असे पसरून घ्यायचे.
आणि जे मसाले आपण तेलामध्ये असे चांगले असे फ्राय करून घेतलेले होते ते मसाले यावर असे सोडायचे आहेत आणि एक चारही बाजूंनी असं सर्व चांगलं असं एकजीव असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला. स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या हवाबंद बरणीमध्ये काचेच्या हे लोणचं जवळजवळ 1 वर्षापर्यंत असंच टिकतं. आणि ही भोकराच्या लोणच्याची पारंपरिक रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला अजिबातही विसरू नका. तर भेटूया अशाच एक पारंपरिक रेसिपीसोबत. बाय.